हे काय केलंय? रिंगणातलं आहे म्या. म्हणजे देवी आई आली का तिला इथं उभं करणार आणि बांधून ठेवणार म्या. म्हणजे ती इकडं आली का तिनं कुठं बी जाऊ नये म्हणून. असं आहे वय. वय तिनं माझच ऐकायला पाहिजे. म्या सांगन तेच काम तिनं केलं पाहिजे. आणि असं होईल? असंच होईल. नुसतं जमिनीमध्ये धन कुठं हाय विचारलं सांगती बघ देवी आई. अहो म्हणजे आपण तुम्हाला बांधणार आहेत म्हणा की. कोणाची बी गरज लागणार नाही. नाही कुठं पाल बी चुकली तरी ती काय बोलली हे देवी आई मला सांगती बघ. हो म्हणजे जनावर काय बोलतात ते बी सांगेल. वय वय बरं मी जातो आणि बघतो गिराई कुठवर राहिले आहे म्हणून. वय चल लागलीच जा. आयो हा थकलो मी आता. आयो चल बाबा चाल जायचं आपल्याला. वय वय वय. सत्य मी काय म्हणतो, आम्ही आज बोलत होतो तेव्हा तो बाया काय म्हणत होता? हा बाळू मामा हाय ते हा तेच ते. काय नाही. ती आपल्याला सांगणार नाही. आपली आहे का ती? पैकी बरोबर आहे तुझं. हा आता तुमच्या संग येते हाय ना व. तू काय नाही येणार? आम्ही घेऊनच गेलो असतो. हा अगं असं धन मिळालं तर 7 पिढ्या बसून खात्याल. आणि धन नाही मिळालं तर असं कसं होईल? हा त्या बायाचं ऐकून बोलायला लागलीस का काय तू? सारखं त्यांच्यावर आळका घेताय. हाय का आता? आता त्याला बी काय बोलायचं नाही का? हितलं खाल्लं आणि हितलं गुणगान सुरू झालं. म्हणूनच म्हणतात परक्याच्या हातचं खायचं नाही अशी बुद्धी पालटती. तेच 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 काय बोलताय? अजून किती चालायचं हाय? बैलगाडी करायला पाहिजे होती का? बैलगाडीचाच काय घेऊन बसा हाय? रद्द करायला पाहिजे होता माझ्यासाठी. हे सत्य गपस. आपण गपचिप जाऊ. आय मी काय बोलत नाही बघ. बोलू न ग बाबा. वय वय. चला बिगी बिगी. चला चला आपण जाऊयात. हा इकडं. गंगे तू रडू नका बरं. अगं तू तुझ्या जीवाचा हाल का करतीस?
बा त्या देवाप्पाकडे गेला तो आपला राहिला आहे का? आपण काय नाही केलं त्यांनी सत्याला घेऊन जाऊ नये म्हणून. पण आपलं काही चाललं का? काय होणार माझ्या सत्याचं? कशापायी बोलवलं आहे माझ्या लेकीला? काय करणार आहेत का तिचं? असं बी काहीच धडधड करताय बघ. अय मला धन न ग, मला काय बी न ग, मला माझी लेक पाहिजे. माझा जीव अडकलाय ग तिच्यात. वय तुला धन न ग, पर तुझ्या सासरच्या माणसासनी लोभ आहे त्याचं काय करायचं? तिथून जाऊन आल्यावर माझी लेक बासारखंच वागायला लागली तर? आता तरी काय बोलू ग? पांडुरंगाला साकडं घातलंय म्या. आज पत्तूर काय नाही केलं पांडुरंगानं. या मोर काय करील? माझ्या मोर माझ्या लेकीला घेऊन गेलं ग. आज मी हात बांधलं गेलंय ग, नाही तर मी नसतं जाऊ दिलं तिला. माझी लेक परत येईल ना वा? थांबा थांबा जावई बापू थांबा. आता यो कशाला आलाय? मला बी कळना बघ. वाटतल्या काय अडचणी संपणार. पैकी कुठं चालला आहेत आता हे तुला बी सांगायचं का आम्ही? जावई बापू तुम्हासनी ठाव नाही काय झालं आहे ते. सांगा मला कुठे चालले ते. आम्ही नाही सांगणार. तुला काय करायचं? मला देवाप्पाकडे घेऊन चालले आहेत. हा ते ठाव आहेच मला, तरी बी मी विचारलं. समजलं ना आता? मग जाऊ दे आमासनी. उगा वाटेत येऊ नका. अव घरला जावा गपचूप. त्या देवाप्पाला पोलीस पकडून घेऊन गेले आहेत. गंगे अग काय बोलतीस तू हे? अयब अयब मला भ्या वाटतंय, मी जाते. नाही आता रातच्याला कुठे चाललीस तू? आय गंगुताय, मी नका काळजी करू. अरे इथं जीव चालला हाय आणि काय काळजी करू नका. सत्याला काय बी होणार नाही. तू म्हणलास तसं झालं नव तर मी कडकडीत गुरुवारचा उपास करीन. नग आजच एकादश करतीस तेच लय झालं. यात अनेक उपास नग. बाळू खरंच काय होणार नाही ना वा? हा तू कशावरनं बोलतोयस? पांडुरंगावर भरोसा ठेव. बाळू हे बाळू काहीतरी कर. मी जाऊन येतो. अरे आता तू रातच्याला कुठं चाललास? बाहेर कुठे बी जाताना कुठं चालास विचारू नग. बर पर तुला हुडकायला लावू नका बाळू. हाय जाऊन येतो. अरे सांगतोस काय तात्या? हो का खोटं सांगतो काय? त्याच्या संग ते मंगळू आहे ना, मंगळू त्याला बी उचलून घेऊन गेले आहेत. असं कसं होईल? अहो खून केले त्यांनी कितीतरी. हं. तुम्ही बी गेले असते ना त्याच्याकडे, तुम्हाला बी धाडला असतं त्याने ढगात. काय सांगतोस काय?
आता तरी पटलं का बाळ मामा म्हणत होते ते खरं आहे म्हणून? हायच का कौतिक बाळ्याचं? हो का खोटं बोलते का ती पोर? तो बाळू आहे म्हणून तुम्ही वाचलात. आय आता काय करायचं? आता घरला जावा, इथं थांबू नका. वाटत पोलिसांनी तुमासनी बघितलं ना, उचलून घेऊन जाते तुमासनी बी. आयो मला तर वाटलं ते देवाप्पाला बघायला पाहिजे म्हणून. सत्य गेला तेव्हा आता आता मारते ना पोलीस त्याला आता. आता चला की. जा जा हाय किती खुश होईल. आय चल बिगी बिगी चल चल. तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ. तिकडे पोलीस आहे, पोलीस. इकडे इकडून जा, या वाटण जा. जा, जा, जा. बाळा चला चला चला, तुम्हाला देवप्पाची गुहा दाखवतो. देवाप्पाकडे आम्ही गेलोच नाही. अगं काय सांगतेस काय? पांडुरंगा, ऐकलंस रे बाबा माझं? खरंच नाही गेलीस? हो पण झालं काय जावई बापू? आम्ही जाऊ नये अशीच इच्छा होती ना तुमच्या समद्यांची. वय आणि देवानं आमचं ऐकलं. मला तर वाटतं तुम्ही देव पाण्यात ठेवले होते. देवाला बी कळतंय कोण खरं हाय कोण खोटं हाय ते. तोंडावर अहो काय झालं सांगा तरी. काय होणार? तो तात्या आडवा आला. त्यो म्हणला तुम्ही घरला जावा, देवप्पाला पोलिसांनी पकडून नेलंय म्हणून. आखरीतच म्हणायचं. बा आखरीत तसलं ज्या दिव्याची तो पूजा करत होता त्याच दिव्याने त्याला तुरुंगात धाडला आहे. दिव्या बी म्हटली असल की तू माझं नाव घेऊ नको बाबा, तुझं तुझा. जाऊ द्या, जे झालं ते चांगलंच झालं. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. पण कशावर तात्या खरं बोलला? आता त्याचा विचार नाही केला आम्ही. बा तो का खोटं बोलल? मला तर भ्याच वाटलं बघा.
अयो गुंडप्पा, मला गोष्ट सांगा की. अयो गोष्ट, अयो उद्या सांगतो. हं? मग गाणं तरी म्हणून दाखवा की. अयो गुंडप्पा, मी गाणं म्हणायला लागलो तर गाव जमा होईल बघ. मग काय करून दाखवाल? अयो नाचून दाखवू, पण उद्या दाखवतो. अय्यो, झोपला नाही तर अजून. अयो झोप कशी येईल म्हणतो मी वैजंता. सांगावा आला नाही की काय? अय्यो वैजंता, ह्या वेळेस काम झालंय पाहिजे बघ. आपल्या शत्रूला फार वेळ मोकळे सोडता कामा नाही बघ. तात्या गेलाय ना, करेल तो सगळं काम नीट. अरे पोलीस पोचतील की ग वेळेवर. पण तो देवप्पा तो साधा सुद्धा नाही, पळून जाणार नाही, पण पोलिसांवर टाकेल की भूल म्हणतोय मी. अय्यो, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि असे असेल तर कोणीच काही करू शकत नाही बघा. तो देवप्पा इतका वाईट होता तर इतके दिवस आपण का जात होतो त्याच्याकडे? द्या उत्तर. अय्यो गुंडप्पा, कधी कधी डोके चालत नाही बघ. आणि एकदा डोके चालायचे बंद झाले की माणूस आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. आणि असे चुकीचे बरेच निर्णय घेतले की मी माझ्या आयुष्यात. पण आता करणार काय? निर्णय बदलायचा. अय्यो, एवढे सोपे नाही रे बाबा ते, एवढे सोपे नाही. गुंडू, तू झोप. काही विचारतोस, झोप. जा. अय्यो, अय्यो महादेवा, महालिंगराया. इथून आत गेले ना, तुम्हाला अशी गुहा दिसन, गुहा. त्याच्यात देवप्पा आहे. तू पण चल. नाही नाही नाही, तुम्ही तुमचं त्या, मी नाही येत. हा. देवी आहे, आज माझं रागात देतो तुला भोग म्हणून. एकदा तू इकडं आली का तुझा हो विजू द्यायचा नाही म्या. देवी आहे. ये देवी आहे, अगं ये. हात वर करा. आम्ही काय केलंय? कोण रा तुम्ही आणि माझ्या दरबारात कसा आला? ह्यो तुझा दरबार. वय, 2 दंडुका पडली पाठीत की समजल. कुणाशी बोलतो हाय ठाव आहे का तुला? ए, आवाज खाली कर. तू आवाज खाली कर आणि बाहेर हो पहिला. देवप्पा, बंदूक बंदूक आहे त्यांच्याकडे. अरे हट. या असल्या बंदुकीला भेट नसतो ह्यो देवप्पा. अरे म्या राग फेकली तर आडवा व्हाल तुम्ही. ए, गोळी घातली आणि फेकला झाडीत तरी कुणाला बी कळायचं नाही. अरे पर कशा पायी का आलायसा तुम्ही इथं? तुला अटक करायचा आदेश आहे. पण म्या कुणाचं काय घोडं मारलं आहे? ते कळाल इथं खोदल्यावर. आजची रात बाहेर थांबा. उद्या दिस उजाडला की बघू. होय, होय. हे काय येणार आहे? इथं कुणी बी येणार नाही. रे कचरा बांधायला. मला मला गोळी मारू नका, मला जगायचं आहे. हे बघून घेईन तू बसणे. ए, भोंदूगिरी करतो का रे? अरे चाल, हे सोडा मला. चला देवा. डोळे काय उठारतो? चाल. घेईन तू बस. सोडा मला. चाल. मला मारू.
पोलीस आलं वाटतं. काहीतरी बोलू नका. बा पोलीस असतील तर दार नाही उघडू. तात्या वय मग दार लाव. काय झालं चला इथं. आणि जावई बापू काय म्हणतात? कासरा असतं ना कासरा, तिने असा हात पायाला बांधून देवप्पन मंगळूला पोलिस घेऊन गेले. तिथं जर जावई बापून ह्या असत्या ना, यासने बी घेऊन गेले असते. वाचली माझी पोर. बघितलं ना व, म्हणून सांगत होतो जाऊ नका जाऊ नका. मला बांधून ठेवलं होतं त्यांनी, बळी दिला असता माझा. किती जणांना मारलं कोणास ठाऊक. तिकडं जर असं खांदून बघितलं ना, हाडं सापडते ना हाडं. उगा काय बी बोलू नका तात्या. हवं समजा गाव बोलतो या, आणि आज ते खरं झालं हा, नाही, आणि जे झालं ते चांगलंच झालं. आणि आता पोलीस गावात बी येते. आता पोलीस येतील दाजीसनी हुडकत. म्या तरी चालणार बाबा, का ह्यानी त्या मांत्रिकाला आणलं होतं घरला. आणि सत्याला देवबाकडे घेऊन चाललं होतं म्हणून. बाळू तू गा बस बरा. खरं बोलतो हाय बाळू. ह्या चावडीवर म्हणल्या होत्या देवप्पाकडे घेऊन जाईन म्हणून. हा, मी आता सांगतो यांनी त्यांच्या घरला जावं, इथं थांबू नये. हा, म्या जातो, दार खिडक्या लावून घ्या. आय आपण आपल्या घरला जाऊ. तुम्ही ह्याच काय ऐकून घेताय? नाही नाही बाबा, आम्ही घरला जातो. पोलिसांनी पकडलं तर? नाही नका जाऊ, तुम्हाला धन पाहिजे आहे ना व? बाळ्या मार खाशील आता. मला बी वाटायला लागलंय तुम्ही इथं थांबाय ना. बर दिसू चढल्यावर जा. मी नाही जाणार घरला, मला इथंच राहायचं आहे. यो ये त्या ये यो ये. अयो झाले सगळे ठरल्याप्रमाणे.
वाटलेच मला हा काहीतरी गोंधळ घालणार म्हणून. अहो आता कसं सांगावं तेच समजना. बोल की रे पटकन. ते देवप्पन मंगळू आहे ना, अरे सांग की रे पटकन. अव त्यासनी कासऱ्याने बांधून घेऊन गेले पोलीस. अयो 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 हळू. अरे वाडा पेटवून देशील रे बाबा माझा. अयो देव पावला बघा, देव पावला. होय आता तोंड गोड करायला पाहिजे बघा. काहीतरी घेऊन या ना मधून. उद्या सकाळी शिरा देते असं म्हणाले मी. तू नसताना सगळे चोरून खातात शिरा. अयो गुंडप्पा काही बोलतोस. मला काय ठाव नाही का काय? वास येतो मला पण मी काही बोलत नाही. एवढी धावपळ केली मी, काट कुठ तुडवीत फिरलो, त्याचं काय नाही तुम्हासनी. शिरा खाता एकटे. अयो ए वैजंता, अयो घेऊन ये की त्याला गोड काहीतरी. हं? अयो माझे काम केले त्याने. अयो आण. होय होय होय. अयो काही नसेल तर लाडू आण बघा. हा हा. बर अयो मी काय म्हणतो, तर बाळूच्या दाजीला घेऊन गेले नाहीत ना. त्यासनी जाऊनच दिलं नाही म्या. त्यासनी वाटातूनच माघारी धाडले. अयो उत्तम केलेच बघा. एवढंच नाही तर त्यासनी सांगून आलो म्या का तुम्ही तुमच्या घरला जावा, नाही तर पोलीस पकडते तुम्हासनी. अय्यो अय्यो ए पोपटा, तुला पण जमायला लागले की रे राजकारण म्हणतोय मी. अय्य अय्य दे. ए घे की रे तात्या लाडू. लवकर खा आणि लवकर घरी जा आणि लवकर झोप. आम्हाला पण झोप आली रे तात्या. आधी कौतर द्या. अक्का काय चव आहे म्हणून सांगू तुम्हासनी. ये बघू. अय्यो अय्यो वैजंता काय चव. अयो तात्या जा की रे घरी लवकर आणि जाऊन झोप म्हणतो मी. पण अय्यो तुम्ही लय हावरट हात. अयो मी इथेच झोपतो. मी पण इथेच झोपतो. अय्यो अय्यो झोप. म्हणजे दिस उजाडला की तुम्ही जाणार तर. आय मला नाही जायचं सासरी. अगं इकडे बघ. गंगे असं म्हणून नाही चालत. काय बी झालं तरी बाईला जुळवून घ्यावं लागतच. त्या बिगर संसार होत नाही बघ. अन आम्ही कुठवर पुरणार आहोत ग तुला. ते मला ठाव नाही. मला बी नाही जायचं. हिला राहू दे मग इथं. हा आय तू बी राहा.
आजी काय म्हणली बघितलं ना व? जावं तर लागणारच. आय जेवढं सोसायचं तेवढं सोसलं म्या. ज्या दिवशी नाही सोसवणार म्या इथं येणार. अगं, पाहिजे तर रानात जाऊन काम करल आणि माझं पोट भरण म्या. तुमच्यावर भार नाही होणार. फॅडी हाय माझी लेक. हे झालं माझं. एवढी मोठी झालीस पण अजून काय बी समजत नाही बघ तुला. आजे सारखी सारखी तंटा करते बघी. गंगे गंगे अगं, माणसाचं मन मायेनं जिकावं. तंटा करून कुणी सुखी राहणार नाही बघ. सोसल्या बिगर नाती गोती आहेत का? मी काही कमी करते का? पर सुख हे नशिबातच असावं लागतंय आय. आज नाही पण 10 सालांनी का होईना समजल त्यासनी. पुढचं कुणी बघितलं आहे? जाऊ दे माझ. तू धड राहा. हा बा आता पहिल्यासारखं नाही राहिला. हा त्याचं काय करणार आहेस? काय करणार आहे म्या? आज सिद्धनाथांवर समद सोपवलं आहे. बघत्याल ते. एक बरं हाय, बाळू आता बदलला आहे. त्याचा तुला आधार आहे आता. वय आणि भीमा बी आता मोठा झाला आहे. सत्य झोप बाय तू. हा गुणाचे हाय पोर माझी. काय बघतोस पिंगळा? काय कळ ना. अरे हे काय करतोस? एवढ्या लहान पोराला हात जोडतोस वय? शंभू महादेवाचं नाव घेतो. देवानच बुद्धी दिली हात जोडायची. येतो मी. अरे हातात डमरू घेऊन फिरतोस. सूर्यदेव यायच्या आधी लोकांच्या दारात जातोस. भविष्य सांगतोस आणि काय बी मागत नाहीस. मिळल ते प्रसाद म्हणून घेतोस आणि बायका पोरांचं पोट भरतोस. आणि माझ्या दारातून असा कसा जाशील? थांब. आण तो डमरू वाजव. मला लय आवडतोय. आता धर्माप्रमाणे भविष्य सांग. दान पावल हर हर गंगाला, वाण गंगाला, पाताळ गंगाला, त्रिभुवन गंगाला, आणि कैलासामधल्या औंढ्या नागनाथ महाराजाला, औंढ्यामधल्या नागनाथ महाराजाला, परळी मधल्या वैजनाथाला. दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं. गावात भ्या पसरणार, बायका पोरं घाबरणार, जमिनीच्या आतून आवाज येणार.
मायेचा खेळ सुरू होणार. येतो आता. आज तू दिसतोस पिंगळा, पण भविष्यात लोक विचारत्याल पिंगळा म्हणजे काय. दोन मुठी जुंजळ देताना बी लोक विचार करत्याल. प्यायचं पाणी बी विकत देतील. दान पावलं हरहर गंगाला, वाण गंगाला, पाताळ गंगाला, त्रिभुवन गंगाला. अन कैलासामधल्या औंढ्या नागनाथ महाराजाला, औंढ्या मधल्या नागनाथाला, परळी मधल्या वैजनाथाला. दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं. घे बाबा. कल्याण होईल माई. देवाकडे साकडं घाल बाबा आमच्यासाठी. माई, धर्म पिंगळ्याचा निभावतो, सत्य भविष्य सांगतो. सांग. माई, लोभ येईल दाराला, तू घेऊ नको त्याला घराला. साधी गोष्ट नाही, तू आवर धन्याला, नाहीतर मुक्षील आयुष्यभराच्या सुखाला. यो आता कसला लोभ. एवढी संपत्ती आहे आमच्याकडे. आता असे अजून काय कमवायचे ज्याने आयुष्यभर दुःख करावं लागेल. माई, देवानं दिलेली देणगी आहे. त्यानं सांगितलं ते म्या तुम्हाला सांगितलं. येतो माई. काही भविष्य काय सांगतोस रे. इंद्री, अहो प्रेमाने बोला की जरा. पिंगळा आहे तो. अय्य पिंगळा. अय्यो, आणि मला कशाला लोभ रे. माझे डोके जागेवर आहे, लक्षात असू दे. अय्य अय्य. आणि आयुष्यभर दुःख करावं लागेल असे मी कशाला काही करेन म्हणतो मी. अय्य पिंगळा. शंभू महादेवाला ठाव तुमच्या या सवालाचा जबाब. आज्ञा असावी देवा. अय्य. येतो माई. इंद्री, पिंगळ्याने सांगितले ते भविष्य खरे तर होणार नाही ना. अय्य अय्य वैजंता, असे भविष्य खरे ठरले असते तर काय विचारायचे म्हणतो मी. फार विचार करू नकोस. चला आता म्हणतो मी. अचानक काळीज धडधडायला लागली बघा माझे. महादेवा महालिंगराया, काळीच धडधडायला लागलं. अय्य तुझं. अय्य
तेवढं नाही जमायचं. मी तर म्हणते लेकीला ठेवून घ्या माहेरी. सुखी राहा. तेवढं नाही जमायचं. मी तर म्हणते लेकीला ठेवून घ्या माहेरी. असं म्हणू ना गाजी. आता हे घर तिचं नाही राहिलं. ती बी पाहुणीच आहे की इथं. मला बी सोसवना आता. माझ्या लेकाच्या नशिबात बायकोचं सुखच नाही. काय करावं. गंगे, आता सासरच्या माणसांची काळजी घे. अन त्यासनी काय बी ऊन पडलं नाही पाहिजे. सत्य, जपून राहा बाय. तुझ्या बी वाट्याला आज काय वाढून ठेवलं असतं. पर तुझ्यावर कृपा आहे म्हणून समद संकट टळलं बघ. चालायचं का मग? आहो थांबा, हात कुठेतरी लावू द्या. सत्य, पुण्यांदा ये. हा आता तुझे आमच्या घरी. भाई, मी बाळवान बी मला धाडते. हा नाही, म्या नाही जाणार कुठं. तुझी वाट कोण बघायला लागलंय. गंगूताई, तुला काय बी वाटलं तर सांगावा धाड. देवपाला पोलिसांनी पकडून नेलं म्हणून काळजी नाही. नाहीतर मी सत्याला धाडलंच नसतं. आय निघते म्या. सत्य ये. नग तू रागवतोस. द्या वाटत मला. अगं नाही रागवत. ये. आज याला इसरू नग. आण लवकर ये. हा? मग आपण शेतावर जाऊ. तिकडे खेळू.
नसतो आणि बाळूमामासनी बी येळ नसतोय. अरे बाळा खेळला ना हो तुझ्याशी. मला भातुकली खेळायची होती, बरं बाळूमामा नाही म्हणलं. अरे मग आधी सांगायचं नाही का? 2 दणक दिला असं त्याला. तू त्यासनी मारू नका. बर आणि आजीवर बी रागवू नका. नाही रागवत. हा? बरं जावय बापू, तुम्ही कर्नाटकला मेंढ्या घेऊन जाल त्याआधी येऊन जाईन मी. म्हणजे काय काम आहे? माझ्या डोसक्यात हाय कपाळाला बी धाडाव तुमच्या संग. हा? आता हे काय मध्येच? बोलू त्यावर सांगतो नंतर. हा उगा आमच्या डोक्याला ताप ना ग. आणि मी तरी कशाला येतोय? चला निघतो आम्ही. चल. जोंधळ्याचं पोत आहे मागावून धाडतो. अहो मी घेऊन गेलो असतो की. सांच्याला पोस्ट करतो. चला ही तर सांज व्हायची. होय आया बा येते. होय. काळजी घे. अप्पा, अय्यो गुंडप्पा. मला खूप भूक लागली आहे. अय्यो अय्यो वैजंता. अय्यो गुंडप्पाला भूक लागली की हो. नाश्ता आण की पटकन. आले आले. घे. अव्वा भरव. अय्यो गुंडप्पा मी भरवतो थांब. लोभ येईल दाराला, तू घेऊ नको त्याला घराला. साधी गोष्ट नाही, तू आवर धन्याला, नाहीतर मुकशील आयुष्यभराच्या सुखाला. इंद्री, पिंगळा जे बोलला त्याचा नेमका अर्थ काय समजायचा म्हणते मी. अय्यो अय्यो अजून आहेच का डोक्यात म्हणतो मी. मग ही काय साधी गोष्ट आहे का? अरे विसरून जा. आणि कामाचं काय ते बघ. सकाळी सकाळी माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस. काय झालं? मला तर कळत नाही तुम्ही काय बोलतायत ते. अय्यो गुंडप्पा, सकाळी दारात पिंगळा येऊन गेला. अय्यो त्याने भविष्य सांगितले. तेव्हापासून तुझी अव्वा काळजीत आहे बघा. काय सांगितलंय त्यांनी? काही नाही, तू यात पडू नकोस. अय्यो आणि तू पण तो विषय काढू नकोस परत. कोणाचे किती ऐकायचे याचा विचार करता आला पाहिजे म्हणतो मी. पण मी काय म्हणते,
त्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कसलाही लोभ ठेवू नका. अय्य तू मला ओळखतेस की ते बाहेरच्या माणसाला? अय्यो इतका वाईट आहे मी? अय्यो मी असे कुठे म्हणाले पण. अय्यो हे सगळं कोणासाठी करतो मी? अय्यो तुझ्यासाठी, माझ्या गुंडप्पासाठी. लोभ ठेवू नका म्हणे. अय्यो पण पिंगळाने सांगितलेले भविष्य खरे ठरते म्हणे. अय्यो खोटे ठरणार, मी सांगतो. माझ्याविषयी पण काय बोलला आहे का तो? नाही रे माझे गुंडू. अय्यो तू बोल अजून त्याच्या समोर, म्हणजे तो विचारील प्रश्न परत 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 परत. ठीक नाही बोलत. आणि हा विषय इथेच संपला, लक्षात असू दे. हो का कोण जाणे, मला खूप भीती वाटते बघा. माझ्या गुंडप्पाला काही होणार तर नाही ना? अय्यो अय्यो वैजंता, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको असं म्हणतो मी. रातच्याला जसं म्हणला होता तसं शेतातच जाणार आहे ना व? मग कुठं जाऊ? दुसरी जागा आहे का कुठं जायला? सरळ का बोलत नाही हो तुम्ही? सरळच बोलतोय की. रोजच्या भानगडीत शेतावर तरी जायला झालं आहे का? बांधावर तण वाढला असणार, पानझड आहे, पालापाचवा साचला असणार. अगं मी असं म्हणत होते का चाललाच आहे तर बाळवण भीमाला बी संग घेऊन जावा. म्हणजे झालंच मग काम. बा मी एक काम करल. चंदूलाल शेडजींच्या वाड्यावर किती काम केली आहेत. काय लागे भीमा, तू चल पाहिजे. हाय आता ह्यो घरात बसून काय करल? आणि गावात गेला का त्याच्या वाटेला कुणी ना कुणी जाणारच. मग तुम्हीच परत त्याला बोलणार. बा मी कामच करल. बर चला, पर तिथं जाऊन डोसक्याला ताप देऊ नका माझ्या. नाही द्यायचा, नाही द्यायचा. या 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 मागच्या कोठारात जाऊ द्या पोती, कळले? आणि सगळी पोती ठेवून झाली की मागच्या दारानेच निघून जा. परत तोंड दाखवायची गरज नाही. जा पटापट. अयो निघा 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 निघा. अयो महादेवा महालिंगराय. हेनरी मध्येच कसली पोती? अयो मध्येच कसली पोती नाही, कर वसुलीची पोती आहेत. कर वसूल केल्यानंतर गावाबाहेरच ठेवली होती, आत्ता आणली घरात परत. अय्यो अयो पण लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? अयो त्यांना काय ठाऊक कोणाची पोती आहे तर म्हणून. पंच येऊ का? अय्यो अय्यो
ए तात्या, अरे आलास की बाबा घरात? यायच्या आधी विचारायचं असतं. मी ऐक मग. अहो त्या आय माय करायच्या नादात बातमी सांगायची राहून जाईन. सांग बाबा, नमनाला घडाभर तेल नको. हा अहो ती गोदा आहे ना, नाथाची बायको. अय्यो माहित आहे की रे, पुढे बोल. छोट मालक सांगतो की ती गोदा आहे ना, ती पहाटेच्याला गेली ती बाहेर, आणि उजाडल्यावर असं समजलं का ती अशी निपचित पडली होती. हा ना, तिघांच्या विभाग करायच्यात बांधून दिले आहेत, म्हणजे मला परत यायला नग तिथं. आज काम करतो आणि तिथंच न्यारी करून घेतो. चल भीमा दा, दे हे दे. आबा, मी हा काय म्हणते, घरात जे बी काय झालं आता समजा विसरून जावं आणि पोळ्यांची जरा मायेनं बोला. तुम्ही जर असं वागलात तर त्यांच्यापाशी माया कुठून राहणार हो? आणि आता दुसरा कसला बी विचार करू नका. काम करायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि सुखाचं 2 घास खायचं. निघतो म्या. जी, एक विचारू का? बोला. सोन्याचं दागिनं घरात आलं तेव्हापासून तसंच आहे. चांगलंच आहे की. नाही म्हणजे म्या घालीन म्हणत होते. त्यात काय विचारायचंय, घाला की. मी अभि तयारी करतो. वय हा ना, सांच्याला उशीर करू नका. अय्यो, काय बोलतोस काय? कुठे? त्या देवळाच्या वाटेवर. अय्यो, पण कसे काय झाले हे? काही समजले का? आता काय ती घाबरली बा, काही बोलतच नाही. काय तिने पाहिलं कोणाच ठाऊक. मी नाही जाणार त्या देवळाकडे. मला खूप भीती वाटते. गुंडप्पा, अयो ती काठी आण रे. आणि ये तात्या, तू असं समोर ये. मी काय केलं? माझं काय चुकलं? अय्य, सकाळी सकाळी अशी घाणेरडी बातमी आणण्यासाठी कोणी सांगितलं रे तुला? हो, जर सांगितलं नाही तर तुम्ही म्हणता काहून नाही सांगितलं? अय्य, याच्या पुढे चांगली बातमी असेल तरच यायचं वाड्यावर सकाळी सकाळी. अय्य, बरोबर जातो मी. पर ध्यानात ठेवा, हे काय साधी गोष्ट नाही. अय्य, निघ की रे तात्या, निघ की रे. इंद्री, मी काय म्हणत होते तसेच घडले बघा. माझी काळजी खरी ठरली असे वाटते. वैजंता, आता तू सुतावर स्वर्ग गाठू नकोस म्हणजे मिळवली. अव्वा, तू पण त्या देवळाच्या वाटेवर जाऊ नकोस. नाही जाणार रे माझे गुंडू, काळजी करू नकोस, काही होणार नाही मला. अय्यो, चला चला, खूप काम पडले आहेत अजून घरात. मी काय सांगते ते ऐका. बरेच दिवस झाले आपण गुरुजींकडे गेलो नाही. त्यांचे पण आता वय झाले आहे. त्या निमित्ताने आपण जाऊ आणि पत्रिका बघून येऊ म्हणते.
अय्यो गावात घाबरण्यासारखे काहीही झालेले नाही आणि आपण तर घाबरायचे नाहीच नाही. अहो 1 दिवसात जाऊन येऊ म्हणते मी, नाही का म्हणताय? अय्यो अय्यो गावात एक बाई लिपचित पडली. अय्यो पिंगळा सकाळी येऊन काहीतरी सांगून गेला. अय्यो म्हणून लगेच पत्रिका. अय्यो अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. अय्यो मला बाहेर काढ.